खऱ्या अर्थानं कालचं जे पत्र आलं धमकीचं त्याचा मी निषेध करतो. कारण आपण बघितलं असेल या राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदेसाहेब ज्यावेळेस लाडक्या बहीण कार्यक्रमासाठी परांडे या ठिकाणी उपस्थित राहिले येणार होते, त्याच्या आदल्या रात्रीच माझ्या घराच्या समोर घरावरती 4 राऊंड फायर करण्यात आले. त्याच्यानंतर ह्याच्यातून आम्ही बाहेर पडत असतानाच इलेक्शनला सामोरं गेलो. इलेक्शन संपलं आणि जसं हे सगळं इलेक्शनचं वारं संपल्यानंतर आज आपण बघितलं असेल काल 4च्या दरम्यान एक पत्र आलं जे आमच्या दोन्ही भावांना म्हणजे माझ्या परिवारापर्यंत मी माझा लहान भाऊ केशव सावंत या दोघांनाही जे मारण्याचं जे धमकीचं पत्र आलं आणि आपण बघत असाल की कशा पद्धतीनं जे त्यावेळेस झालेलं फायरिंग होतं त्याचाही अजून कुठलाही या ठिकाणी तपास झालेला नाही. तोपर्यंतच ही परत दुसरी घटना घडते आहे. म्हणजे नेमकं कशा स्वरूपाचं हे राजकारण चाललं आहे का याच्या पाठीमागं आणि कोणी आहे काय कळायला मार्ग नाही. कारण त्याही तपासामध्ये अजून पोलीस प्रशासनाला कुठलीही गोष्ट निष्पन्न झाली नाही तोपर्यंत काल हे पत्र आलं. त्याच्यामुळं माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कधी बघणार आहात, म्हणजे काय आमच्या जीविताला दगाफटका झाल्यावर आपण बघणार आहात का? कारण तीही केस तशीच पडलेली आहे. काल हे नवीन आलेलं आहे. आपल्याकडून कुठल्याही गोष्टीचं सहकार्य किंवा कुठल्याही गोष्टीचं हे आम्हाला मिळत नाही आहे.